नमस्कार मित्रांनो, टीटी बोलतोयच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत वेताळवाडीमध्ये आणि वेताळवाडीमध्ये यावर्षी हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य काशीनाथ महाराज श्री क्षेत्र गणेशगड यांचा 14वी नारळी सप्ताह आमच्या गावामध्ये यावर्षी होत आहे. आणि हा नारळी सप्ताह याची एक विशेषता आहे की आमचं जे गाव आहे वेताळवाडी यामध्ये 2 जातीचे लोक राहतात, मराठा आणि वंजारी. आपण इतरत्र कुठेही पाहिलं तर या 2 जातीमध्ये सध्या आपल्याला क्लेश पाहायला भेटतो. या 2 जातीमध्ये आपल्याला कुठंतरी द्वंद्व पाहायला भेटतो. परंतु आमच्या गावामध्ये दोन्ही जाती एकत्रित असे मोठाले कार्यक्रम करतात. जवळपास 40 ते 50 लाखाच्या आसपास या कार्यक्रमाला खर्च येणार आहे आणि लोकवर्गणीमधून हा कार्यक्रम होणार आहे. ही या कार्यक्रमाची सर्वात मोठी विशेषता आहे. आणि या कार्यक्रमाला एकाचड एक अशा प्रकारच्या महाराजांना आपण कीर्तनासाठी बोलवलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये कथा, श्रीमद भागवत कथा ठेवलेली आहे. प्रकाश महाराज साठे ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांच्याकडून आपल्याला श्रीमद भागवत कथा ऐकायला भेटणार आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला पण सगळ्यांनी हजेरी लावायची. त्याचबरोबर महाराजांचा जर आपण विचार केला तर हा आमचा 14वी नारळी सप्ताह जो आहे तो 26/3/2026 म्हणजे 26 मार्च 2026 या तारखेपासून सुरू होतोय. आणि पहिलंच कीर्तन आहे उल्हास महाराज सूर्यवंशी यांचं. त्याच्यानंतर दुसरं कीर्तन शुक्रवारी दिनांक 27 मार्च 2026 रोजी आहे आणि ते आहे तुळशीराम महाराज काकडे यांचं. अत्यंत अप्रतिम प्रकारे त्यांचं कीर्तन असतं, त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. त्यानंतर शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी हरिभक्तपरायण डॉक्टर रविदास महाराज शिरसाट यांचं कीर्तन आहे. त्यानंतर रविवारी म्हणजेच 29 मार्च 2026 रोजी हरिभक्तपरायण वेदांताचार्य राम महाराज शास्त्री, जे की आमच्याच गावाचे भूमिपुत्र आहेत, त्यांचं कीर्तन आहे. अतिशय अप्रतिम असं त्यांचं कीर्तन असतं, त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. त्यानंतर सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी हरिभक्तपरायण सोपान महाराज शास्त्री हिंगोलीकर यांचंही अप्रतिम असं कीर्तन आहे. या कीर्तनाला तर सर्वांनी हजेरी लावायची आहे. त्यानंतर मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी हरिभक्तपरायण श्री महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगड यांचं कीर्तन आहे. आणि त्यानंतर 1/4 म्हणजे 1 एप्रिल 2026 रोजी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हे कीर्तन आहे. आणि या कीर्तनाला तर प्रचंड गर्दी नेहमीप्रमाणे होईलच आणि असेलच. परंतु आमचं जर तुम्ही नियोजन पाहिलं तर जेही भाविक भक्त आमच्या या कार्यक्रमाला हजेरी लावतील त्या सर्वांसाठी उत्तम रित्या आम्ही संपूर्ण प्रकारे, गाव जरी आमचं छोटं असलं, 100-125 उमऱ्याचं आमचं गाव आहे, परंतु तुम्ही आयुष्यभर आमच्या गावाचं नाव घेतलं पाहिजे अशा प्रकारे आम्ही नियोजन करणार आहोत. आणि कोणालाही काही अडचण येणार नाही. आमच्या बरोबर आमचे मित्र किंवा सहकारी लहू वनवे येतात, ते तुम्हाला आमच्या याच्याबद्दल 2 शब्द सांगतील की किंवा तुम्हाला आग्रह करणार आहेत की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची. गावकऱ्यांनी नियोजन असं छान केलेलं आहे. 2 जातीचं गाव असून पण आता सध्या महाराष्ट्रात जे विलक्षण पाहता, चित्र पाहता खूप दुर्दैवाची बाब झालेली. त्यात पण आमचं गाव 2 समाजात असून एकोप्याने सर्व कार्यक्रम एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहेत. 40-50 लाख रुपये गावकऱ्यांनी वर्गण जमा केलेले आहे. आमचे काही मंडळी मुंबईकर त्यांनी पण 7-8 लाख रुपये देणगी जमा केलेली आहे. असं भरपूर नियोजन झालेलं आहे. पाण्याची सोय, जेवणाची सोय, मंडप वगैरे, वॉटरप्रूफ मंडप, जागा व्यवस्थित, सगळ्यांना असा कार्यक्रम असा भरभरून होणार आहे. त्यामुळं गाव एक आमचं छोटस आहे, गाव लय मोठं नाही, एक 130-35 उमऱ्याचं गाव. त्यानुसार नियोजन फार मोठं आहे. तरी आसपास पंचक्रोशीतील गावांनी, आठेगाव, पुठ्ठा या गावातील लोकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, भागवत कथेचा लाभ घ्यावा, कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा व आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवावी ही नम्र विनंती सर्वांना. आणि विशेष गोष्ट म्हणजे काय आहे की हे गाव जरी छोटं असलं, ज्यावेळेस तुम्ही आमच्या गावामध्ये येतात त्यावेळेस या गावाचा एकोपा तुम्हाला दिसणार आहे.
अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये गाव आहे. तुम्ही ज्यावेळेस सप्त्याला येताल त्यावेळेस तुम्ही 100% आमच्या गावाचे गुण गायल्याशिवाय राहणार नाहीत, एवढी मात्र गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आणि गावातले जेही मंडळी आमच्या आणखी बाहेर आहेत कामाला, आमचे मुलं काही बाहेर आहेत, मुंबईला पुण्याला या ठिकाणी कामाला आहेत, त्यांना पण या व्हिडिओ मार्फत आम्ही एक आग्रह करतो त्यांच्याकडे की जेवढं तुम्हाला लवकर शक्य होईल तेवढं लवकर या. थोडेशा नॉर्मल कुठल्याही गावामध्ये थोडेसे नाराज लोक असतात, नाराज पण कोणी होऊ नये. कारण हा कार्यक्रम एकतर भक्तीचा कार्यक्रम आहे, एकतर धार्मिक कार्यक्रम आहे आणि नाराजीसाठी हा कोणाचा लग्न समारंभ वगैरे अशा प्रकारचा कार्यक्रम नाही. त्यामुळे कोणी नाराज न होता या कार्यक्रमाला यावं, आपला हातभार लावा. आणि विशेषतः गाव आमचं छोटं आहे, आम्ही तुम्हाला खायला प्यायला किती पण करणार आहेत, काहीच कमी पडणार नाही. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही. फक्त काय होईल, कधी कधी आमचे हात कमी पडू शकतात. कधी जर वाढायला जर जास्त संख्या अचानक आली तर आता आमचं गावच छोटं आहे, त्यामुळे फक्त तिथं आम्हाला तुमच्या हातांची गरज पडेल, याच्या पलीकडे तुमची काही गरज पडणार नाही. फक्त आम्हाला थोडेसे हात द्या, साथ द्या आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. आमच्या म्हणजे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा. यानंतर या कार्यक्रमावर आमच्या या चॅनलवर तुम्हाला रोज नवनवीन गोष्टी पाहायला भेटतील. त्याचबरोबर त्यावेळेस कीर्तन किंवा भागवत कथा असेल त्यावेळेस ते पण तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून ठेवा. मंडप कशा प्रकारे ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जर पाहिलं तर अत्यंत भव्य दिव्य असा मंडप इथं बांधायचं चालू आहे, त्याची सुरुवात चालू आहे. तुम्ही पाहू शकता तिकडं पाठीमागे निसर्ग जर पाहिला तर निसर्गाचं खरंच अप्रतिम असा निसर्ग आहे. आणि या ठिकाणी उन्हाळा चालू असताना पण कोणालाही उन्हाळा बिलकुल जाणवणार नाही. हा मुख्य मंडप आहे आणि याच्या साईडला पुन्हा पलीकडे आणखी 2 पट्टे लागणार आहेत, या साईडला एक आणि या साईडला एक. म्हणजे जवळपास 20-30 हजार लोक सहजपणे त्याच्यामध्ये बसू शकतात. सावलीला अशा प्रकारचा मंडप आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती लावा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. तुमचंही मन या 7-8 दिवसामध्ये काही दुःख वगैरे असले तर याच्या अशा गोष्टींमध्ये दूर होतात. तुम्हाला त्यामध्ये म्हणजे थोड्या का होईना प्रमाणामध्ये फायदा 100% होणार आहे. त्याचबरोबर इकडे येण्याचा जर मार्ग पाहिला तर तुम्हाला येण्यासाठी किनीमधून यावं लागतं. त्यासाठी रस्त्याच्या ज्या अडचणी होत्या त्या पण आम्ही संपूर्णपणे क्लिअर केलेल्या आहेत. रस्ते एकदम मोठे बनवलेले आहेत, ट्रॅफिकचाही कोणाला काही अडचण येणार नाही. त्याचबरोबर इथं पाण्याची वगैरे सुविधा या गोष्टींचं सगळं नियोजन चालू आहे. आता मंडपामध्ये एकदम जे बांध वगैरे असतात त्या सर्व गोष्टी एकदम क्लिअर करून एकदम सुंदर असं बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणखी आमच्याकडे 10-15 दिवस आहेत. 26 तारखेपासून सप्ताह चालू होतोय आणि त्या सप्ताहाला आणखी एकदा शेवटी तुम्हाला सांगतो की तुमची हजेरी नक्की लावा आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.